जय शिवराज जय शंभूराजी मंडळी, मी तुमचा सर्वांचा लाडका संकेत पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। माहिती मला मी खूप दिवसांनंतर व्हिडिओ चालू करतो आहे, काय करायचं काम वगैरे बघून सगळं बघायला लागते। तर आज निघालेलो आहे मी रायगडला। तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक सोहळा आहे तिथीप्रमाणे, त्यानिमित्त निघालो रायगडला। तर जस्ट आता मी घराकडून निघालेलो आहे। आता बघूया कसं काय होतंय, किती वेळ लागतोय, काय आपल्याला राज्याभिषेक सोहळा भेटतोय का नाही काय आयडिया नाही मला पण। कारण की काय आलेलं आहे, दरवेळेस आम्ही आदल्या दिवशी जातो, पण ह्यावेळेस कामामुळे कामातल्या लोडमुळे काय टाईमच भेटला नाही आम्हाला। आणि त्यामध्ये कसं आहे, मी मॅप्रोला जॉबला आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहेच। तर मॅप्रोमध्ये काम कसं सुट्टी भेटत नाही, ज्यावेळेस आपल्याला पाहिजे तशी सुट्टी भेटत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम आहे सगळा। त्याच्याच आता कशी तरी सुट्टी वगैरे भेटलेली आहे मला, मी आता निघाले तर थोडा वेळ। तर आता आपण आपल्या मेन रोडला मर्ज होऊया डायरेक्ट महाड रोडला। तोपर्यंत चला भेटूया आता डायरेक्ट आपण पेट्रोल भरायचं, महत्त्वाची गोष्ट म्हणजे। चला भेटूया आता पेट्रोल पंपावर। चला तर आता पेट्रोल भरलं, टाकी फुल केलेली आहे। मस्त म्हणजे देवाची गाणी लावूया, प्रवास चालू करा। दुःख चालू झालेलं आहे, दुःख हे बघा, ह्याच्यामुळं समजत नाही रस्ता कुठं आहे काय कुठं आहे, त्याच्यामुळं हळूहळू गेलेलं परवडल। त्यात आपली पांढरी लाईट आहे, बाई 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 समजत नाही। ज्या पद्धतीत मौसम घेतला होता ना, काय फायदा नाही झाला, कारण की पूर्णपणे दुःख आहे, काही समजना पण झालंय कुठं रस्ता आहे कुठं नाही। बस दुःख गाव दे, काय नाही जाईन आरामात दुःख आहे। पाऊस नाही गावला पाहिजे एवढी गोष्ट आहे बस। एकदा काय पाऊस गावला की मग विषय संपला। तसं मला रेनकोट वगैरे सगळं आणलेलं आहे मी, काय प्रॉब्लेम नाही आहे। कुठं आहे रस्ता? हा इकडे आहे। ओहो ओहो ओहो, आता मला वाटतंय हे दुःख मला घाट उतरसोपर्यंत दुःख लागणारच आहे, त्याच्यामुळे मला जरा सावधगिरी चालायला पाहिजे। तर रस्ता समजत नाही आहेत कुठं कसं काय येतं ते। इथं लाईट आहे, आता इथं पळवतं गावा। त्यात काय झालंय, हेल्मेटवरती पण फॉग बसलेलं आहे, क्लिअर दिसना हेल्मेट मला पण। आता इथनं पुढं काय करायचं तर अजिबात काय दिसना। तरी बरं आपण महाबळेश्वर बदले, महाबळेश्वरचा रस्ता ऑलमोस्ट म्हणजे घाट पण थोडाफार पाठ आहे, एवढा नाही। आता आपण परफेक्ट महाबळेश्वरमध्ये टच झालेलो आहे। बारीक बारीक पाऊस पण चाललाय वाटतं, त्यामुळं भिजण्याची थोडीफार शक्यता आहे। महाबळेश्वर पूर्ण कुडूप चाललेलं आहे धुक्यामध्ये। आता दुःख मला कुठपर्यंत लागतंय मलाच काय कळणार, फारच जास्त लांबपर्यंत नाही लागलं पाहिजे। इथं चाय पियाचा असा विचार करतो मी।
आणि आपण या साईडला कधी क्वचितच येतो, कधी शिवजयंती म्हणा किंवा या राज्याभिषेकला. त्या साईडला जास्त येण्याचं काही येत नाही आपला. हां 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 काय बोलताय? आता काय तुम्हाला सांगू का, आता मी गेले 5 वर्ष आले, मी तिथीप्रमाणे राज्याभिषेक होतो ना त्या दिवशी जातो. आता बरेचशी पब्लिक आहे ना तिथीप्रमाणे जाते, तिथीप्रमाणे हो. की काय तुम्हाला सांगू आता, शिवजयंतीची 29 फेब्रुवारी आणि राज्याभिषेकाचं 6 जून, ही काय तारीख अशी म्हणजे ठरलेली नाही, आपण बघायला गेलं नव्हतं किती तारीखच आहे. आता त्यावेळेस काय तारखा एवढं नोट करून ठेवत नव्हतं पण. हां ते पंचांग बिंचांग ते असं किती असायचं. हां हां होय. मागच्या वर्षी आले होते तर एकनाथ शिंदे आले होते तर. अहो गेल्या वर्षी मी यावेळेस ना गडावरती झोपलेलो होतो. हां नाही गेल्या वर्षी हां नाही, पण गेल्या वर्षी उघडं नव्हतं एवढं काय. नाही मी तिथीप्रमाणे गेलो नव्हतं उघडं, फार भिजत गेलो मी. आणि पाऊस कुठे म्हणजे इकडे खावरती नाही मला काय, वरनं फार सुका गेलं होतं. खाली गडाच्या जवळपास पोहोचलो तेव्हा पाऊस चालू झाला. पण ती पावसात ती मजा येते वेगळीच गडावरती. हां 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 नाही 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 बंद. हां व्हिडिओ एक मला वाटतं 10 झाले असेल. व्ह्यूज जातात 1,500 2,000च्या आसपास. व्हिडिओ लई दिवसांनी पडतो कारण की कामाला आपला टायमिंग नाही. आणि हां होतं नाही ते आहे, आपण म्हणजे ह्याच्यासाठी नाही होतं ना ते आहेच की. आता करायचं म्हणलं गाडी बिडी आपल्याला चांगली फिरायला म्हणलं तर कंटिन्यू, पण फिरून पण नाही ना जमणार कुठ. हो नशिबाने म्हणजे एखाद्याचे स्टार चांगले ना त्याला होणारच. हां विषय पटणार पाहिजे. किती तरी येतो अहो तालुका आपला महाबळेश्वरचं फक्त धरलं ना, फक्त महाबळेश्वर तर लय जण येतं. शीतलदारावले सांगू तुम्हाला. मग अजून एक ते अश्विनी चोरमले म्हणून बघा आमच्याकडची ती एक आहे, परत रोहित बिलाडे म्हणून बिलाचा एक जण आहे, एक मोरे म्हणून एक पोरगा आहे, लय जण आहे. कोण आहे कोण आहे? नाही नाही एवढं नाही नाही. हां 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 ते एक तापोळा साईडचा एक जण आहे बघा, स्टोरी ऑफ व्ह्यूज म्हणून नाव आहे त्या चॅनलचं, गाडीवरती सगळ्या वेळ त्याला. हां अच्छा हां त्यांना म्हणजे टाईम जरी एखादा जॉबवरती जाणार असं ना तरी तरी त्या म्हणजे हे एक म्हणजे बोलण्याची शक्ती किंवा म्हणजे सगळ्या टॉपिक वगैरे तयार असतो. आपण तसं नाही, आपण आता सुरुवात केली काय कुठे कसं काय असं कुठे फिरायचं म्हणलं तर आपल्याला टॉपिक येतोय. त्याच्या पांढऱ्या पट्ट्या असल्या की काय वाटत नाही, दिसतोय रस्ता म्हणजे कळतं कुठे काय 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 नाही. कसं म्हणतो नाही कोण इंटरेस्ट घे सांगू तुम्हाला. शिवजयंतीपर्यंत आहे ना आम्ही चौघांनी शिवजयंती केली. हां कोणच नाही पोरं पण नाही, जेवढी म्हणजे मोठी माणसं आहेत ना जी जुनी मंडळाची जुनी माणसं आहेत त्यांनी फक्त सपोर्ट केला आम्हाला. आता गावातली पण विरोध करत होते बाबा नका आणू हे करू नका. आता एक विचार करा म्हणजे एक आतून विचार केला ना सगळ्यांनी की ज्या व्यक्तीमुळे आपल्या घरात देवी जो ज्याच्यामुळे आपल्या आया बहिणी आता सुखरूप आहेत, नाही तर आता बुरका घालायला लागला आया बहिणीना, अशा व्यक्तीचा शिवजयंतीला किंवा राज्याभिषेकाला जाणं काय चुकीचं आहे. भले मनात तुमच्यामध्ये जास्त आदर नसो काय नसो पण हां विरोधही करू नका राज्याभिषेक. अहो खर्च म्हणजे तुम्हाला सांगा ह्या वर्षी म्हणजे गेले 4 वर्ष खर्चानं मी शिवजयंती करतोय. 2 वर्ष आले डीजे आणला, फक्त ते 2 वर्ष मी काहीच नाही केलं साध्या सुद्धा पद्धतीमध्ये. मागच्या वर्षी 10 जण होतो, या वर्षी 14 जणच. विरोध तुम्हाला सांगा हां 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 ह्यो विरोध आहे राजकारण, एक प्रकारचं राजकारण आहे बाकी काही नाही. हां हां होय काय नाव म्हणता? अच्छा हो का हो. आता मला काय काम होतं का कसं मॅपवर मला 10 मिनिटाचा रस्ता आणि काय त्याच्यामध्ये काय असं मी करू शकणार आहे. आणि मोबाईल वापरून आता पोचलेलो आहे. राईट टर्न मारला की डायरेक्ट आपण रायगड मार्गाला लागणार. रायगड समोर मस्त असे शिवाजी महाराजांची मूर्ती दिसते सोबत आसवडेकर पण. हां गर्दी होत नाही आता.
हायवेला लागला आता. काय टेन्शन नका, समासून पवरण्याची. कवर करायच्या मागे लागलेलो आहे. जेवढं लवकर आम्ही तिथं पोहोचू तेवढंच लवकर आम्ही संध्याकाळी येतो. का मला वाटतं मी गड 1-2 वाजता उतरायला सुरुवात केली. 3 वाजेपर्यंत खाली आलो तर 3च्या नंतरनं माझा प्रवास चालू केला तर संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत कसंही होईना मला घरी पोचावं लागेल. तिकडे तिकडे छावण्या उभ्या येतात विधानच्या. पाचाडमध्ये पोचतोय आता. थोड्याच वेळात पाचाडमध्ये पोचेन. हेच पाचाड आहे. दिसलं मला रायगडचं टकमक दिसलं. आता पोचलो तर रायगडवरती. पायी पायी चालले. इथं आहे ते रायगडचं मुख्य द्वार. इथून आपल्याला वरती जायचं. असे सगळे धारकरी चालले ते. खाली पाचाडमध्ये गाडी लावली. पार्किंगचे काय 50 रुपये घेतले फक्त त्यांनी. हेल्मेट वगैरे तिथेच ठेवला. तर बाकीचं घेऊन मी निघालोय. तेव्हा आपल्याला गड सर करायचा आहे डायरेक्ट स्वर्गात. कसा दिसतोय स्वर्ग हा. अजून एक थोड्या वेळामध्ये आपण पायथ्यापाशी पोचूया. चला तर आता गड चढायला सुरुवात केली. नाणे दरवाजापासून वरती निघाले. भरपूर माहोल आहे. तगडा माहोल. वरती पण बघू शकता. आता वाजल्यात ऑलमोस्ट 7:45. असे 8 वाजायला आले त्यावेळेस. 1-2 तास पकडून झाला. 9-10 वाजेपर्यंत वरती पोचलो. 11-12 1-2 वाजता 2 वाजता जरी मी रिटर्न फिरलो तरी 3-3:30 वाजेपर्यंत गड उतरून होईल माझा. एकदा काय गड उतरून झाला की मग काय नाही. संकट आपला गप घरी निघायला यायचं. आज आता बघूया 1 वर्षानंतर कंप्लीट 1 वर्षानंतर मी आज गडावरती आलो आहे. काय स्टॅमिना राहते आपला, कसं चालू शकतोय, काय करू शकतोय बघूया. आता समजेल सगळं. काही शिव फक्त मधनंच निघत आहेत. शॉर्टकट मारत जे खरं तर चुकीचं आहे. त्याच्यामुळे काही ना काहीतरी अपघात घडू शकतो. काही होऊ शकतं. परीक्षा जो मेन रूट आहे रूट फायनल का त्यातच जायचं. प्रकारे मधनं वाटा काढत येतात. काय गरज पण नाही त्या गोष्टीची. जो रस्ता आहे त्या रस्त्याने या ना. आता पोचतोय नाणे दरवाजापाशी. बघू शकता भला उंच असा दरवाजा.
इथं बसलो हनुमानाची सुंदर अशी मूर्ती आहे. हे पाहू शकता. चला पोचतोय सध्या महादरवाजे इथे खालीच आहे. भरपूर अंतर बाकी आहे. गड चढायला सुरुवात केली तेव्हापासून पहिल्यांदा थांबलोय आणि भरपूर गड चढायचा बाकी आहे. बघू शकतो वयस्कर व्यक्ती महिला सगळे येतात आहे. लहान पोरांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळे आपल्या महाराजांच्या राज्याभिषेकाला एकत्र येतात आहे. त्याच्यापेक्षा अजून चांगली गोष्ट काय असेल. थोडा वेळ रेस्ट करतो, पाणी पितो, पुन्हा एकदा ट्रेकला सुरुवात करतो. चला परत सुरुवात केली चढायला. पूर्ण घामाघूम झाले. खूप म्हणजे खूप दिवसानंतर चालतोय असा. बघू शकता तिथून वरती आलो आपण. नाही म्हणलं तर 70-75च्या आसपास आजींचं वयाचं. ह्या आज्या ते रायगडला येतात आहे. तेव्हा पायरी मार्ग वापरून जुनी पिढी हो, नवीन पिढीला कधी टप्पा नाही. असे दिसतात मावळे गड चढताना, राज्याभिषेकाला जाताना. बाजूला असा विहंगम असा नजारा पूर्ण रायगडवर. इकडे माझी हालत पूर्ण बसलोय नारळ महादरवाजापाशी. थोडंसं अंतर राहिलं, थोड्याच वेळामध्ये आपण तिथं पोचलो. चालत आता पोचलोय महादरवाजापाशी. म्हणून तर आम्ही पण निघालो. मेन दरवाजापाशी गोमुखी महादरवाजा, त्याचसमोर विहंगम असं रायगडचं दृश्य. भारी वाटतंय. सस्या हवा लागायला लागला इथं, बरं वाटतंय. असं काय पायऱ्यांवरती पाणी आलंय त्याच्यामुळे फोटो सेक्शन आपल्याला नाही करायचं. बँजोचा आवाज येते. कधी असं झाले नगरखाना बघतोय अजून चौडा रोड बाकी चढायचं. तर काल रात्री निघालो असतो तेवढी तगमग झाली नसते. आरामात उन्हाच्या अगोदर आलो असतो इकडे. आता ऊन आलेले.
फायनली गडावर पोचले. थोडंच राहिले फक्त आता. हा दिसतोय रायगड. गडावरती पोचलो. आता शिरकाई देवीच्या मंदिरामध्ये जात आहे. आतमध्ये जातो, मस्त मध्ये दर्शन करतो. तिथून पुढे परती नगरखान्याकडे, तसेच जगदीश्वराच्या मंदिराकडे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपाशी जाऊन नतमस्तक होतो आणि आपला प्रवास परती झाला होता. बघितला असेल तुम्ही. सगळं चालले आपल्या जगदीश्वराच्या दर्शनाला. जगदीश्वराचं दर्शन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन पुन्हा रिटर्न राजदरबारात जाऊन राजांचं दर्शन घेणार. थोडा वेळ गाड्यावरती थांबणार आणि परतीचा प्रवास चालू करणार. की आपला पल्ला खूप लांबचा आहे. दर्शनाला भरपूर अशी लाईन दिसते. पूर्ण तिथपासून लाईन लागली. विचार करतोय बाहेरनंच दर्शन घेऊन निघू का लाईनमध्ये थांबू. वेळ तर भरपूर जाणार आहे आणि आपल्याला परत पण निघायचं आहे. त्या हिशोबाने विचार करावा लागेल. चार्जिंग संपल्यावर पॉवर बँक घेऊन फिरतोय. त्याची केबल मध्ये मध्ये करते सारखी. एकच फक्त एक मस्त नजारा दाखवतो. बघून घ्या जगदीश्वराचं मंदिर. इथून आतमध्ये जायला एंट्री. पण आतमध्ये जायला काय भेटणार नाही. लाईन बघताय. बाद झालं. चला निघतो. बस आता पाऊस पडला पाहिजे मग मजा. त्याशिवाय मजा. एकदा काय पाऊस पडला की मग टेन्शन. बघा कुठपासून लाईन आहे. इथपासून पूर्ण वन इथपासून लाईन आहे. तेवढं लाईनमध्ये थांबायचं म्हणजे टाईम भरपूर जाणार. त्यामुळे विचार करतोय दर्शन नको. दर्शन नको डायरेक्ट आता राजदरबारच.
भरपूर गर्दी. पुन्हा एकदा आता आले होळीच्या माचावरती. होळीच्या माचावरनं डायरेक्ट तिकडे राजदरबारात जाऊया. अजून माझ्या अंदाजे तरी महाराजांची पालखी निघाली नाही आहे. बस जगदीश्वराचं दर्शन नाही झालं, पण महाराजांच्या पालखीचं एकदा दर्शन झालं की आपला परतीचा प्रवास चालू करूया. जिवंत भावा जिवंत चपल्या इथंच काढ, वर जागा नाही. तू चपल्या कोण कोण आला? आमच्या गावातलं मी एकटाच सरकार आलं. चपल्या इथंच काढा, वरती जागा नाही. चला चप्पल इथेच काढले. प्रवास ते कुठं चालले? लाईटचं थांबायचं नगरखान्याच्या इथं पोचलो. काढलेली सर भगवा ध्वज. तसंच त्यासमोर असले नगार
आज ज्या ग्रुपला स्वतः तो ग्रुप भेटला पाहिजे बस एवढीच इच्छा. आपला एकदा ग्रुप भेटला की काही विषय नाही. डायरेक्ट आपण आता मागे बाजूला एका साईडला महाराजांच्या हातामध्ये जे फिरवतात ते त्याला गुंज बोलतात. गुंज असे नाव आहे त्याचं. ते हत्यार एक प्रकारचं असं आहे की एक तलवार पण आहे, गदा पण आहे, तसेच कुऱ्हाड पण आहे. असे तिन्ही हत्यारांचं एकत्र मिश्रण म्हणजेच हे गुंज. स्वराज्य ढोलपथकाचे अध्यक्ष मागच्या वेळेस तुम्ही त्यांचा एक व्हिडिओ बघितला असेल माझ्या यूट्यूब चॅनलवरती. त्यांचेच ते पथक त्यांच्यातर्फे केलेली अनमोल अशी कृती बघू शकता. आता हे जे प्रत्येकदाच्या हातामध्ये हत्यार आहे त्याला गुंज असे बोलतात. प्रतीक दादा
गुंज ना, गुरुज गुरुज का गुंज, गुरुज गुरुज. हे बघा हेच ते आता त्याच्या जे पाती आहेत पुढच्या एक कुऱ्हाडीसारखे असतात, त्यांना धार नसते. हे फक्त चिलखत किंवा ढाल फोडण्यासाठी याचा उपयोग केला जातो. हा प्रतीक दा, याचा उपयोग चिलखत किंवा ढाल फोडण्यासाठी म्हणजे मोठा घाव बसण्यासाठी, ते मोठा घाव बसण्यासाठी याचा उपयोग केला जातो. एकत्रित ह्याची मूठ अशी तलवारीसारखी शेप गदासारखा आहे आणि वरती ही कुऱ्हाडीसारख्या पाती आहेत. दादा धन्यवाद. एकंदरीत असं त्याचं मिश्रण होऊन त्याला गुज असे म्हणतात. आपला ग्रुप भेटला आहे फायनली मला. स्वराज्य ढोलताशक पथकचे हे सगळी मंडळी खाली आहेत त्या साईडला आणि आपले इकडचे सगळे पाचगणी विभागातले सगळे मंडळी आपले इथं गावलेले आहेत. तसेच आपले धारकरी ऋतिकदादा शिंदे ते पण गावलेले आहेत. क्लासमेट आहे माझा, तरी पण चालते कारण की शेवटी आम्ही धारकरी, आपण एकमेकाला रिस्पेक्ट दिल्याशिवाय जमणार नाही आपल्याला. पालखीला सुरुवात होते. पालखी वाजत वाजत गौरीश्वरापर्यंत ऐकलं का तो सांगतोय.